Hello and welcome to all to your YouTube platform साकार एज्युकेशन where the dreams comes true. परत एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनल साकार एज्युकेशनला स्वागत आहे. बघा, मागचे बेसिक्सचे आता सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आजचं जे आपलं लेक्चर आहे ते मी परत एकदा बेसिक्सवर घेतोय. ॲडव्हान्सवर घ्यायचं होतं आजचं लेक्चर, परंतु थोडंसं टेक्निकल इश्यू किंवा टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते नाही घेता आलं आहे मला. तर ते नक्कीच उद्या किंवा परवा आपलं जे मेन्स लेवलचं जे लेक्चर आहे प्रॉफिट अँड लॉसचं जे चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे तो पार्ट आपण पुढं कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. तत्पूर्वी आजचा आपला हा जो पार्ट आहे हे चॅप्टरचा बेसिकचं जे चॅप्टर आहे किंवा बेसिकचे जे व्हिडिओज आहेत हे त्याच्यामधलं तिसरं लेक्चर आजचं असेल. बघा, मागच्या दोन लेक्चर्समध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिफिकेशन अँड डिव्हिजन विथ साइन अलॉटमेंट, देन सेकंड लेक्चर वॉज देअर डिजिटल रूट, जे काही खूप जास्त टेक्निकल कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा जे पॉईंट्सचे डेसिमल्सचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपल्याला डिजिटल रूटच्या मेथडने कसे करता येतील ते आपण बघितले. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट होता तो होता डिव्हिजिबिलिटी टेस्टचा. पण तोही पार्ट मी डिव्हिजिबिलिटीचं जे लेक्चर आहे ते मी एक दोन लेक्चर झाल्याच्या नंतर तोही एक टेक्निकल इश्यूमुळे तोही लेक्चर मी थोडंसं थांबवलेलं आहे. ते पण मी तुमचं घेणार लवकरच, तो टेक्निकल इश्यू सॉल्व्ह झाल्याच्या नंतर. सर मग आज आपण काय घेणार, तर आजचं जे आपलं लेक्चर आहे ते एकदम इंटरेस्टिंग असं लेक्चर आहे. इंटरेस्टिंग असा टॉपिक घेऊन आपण आपलं आजचं लेक्चर या ठिकाणी घेणार आहोत. सर ते इंटरेस्टिंग असं चॅप्टर कुठलं किंवा तो टॉपिक असा कुठला आहे की जे करत असताना आम्हाला मजा येणार आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही वाटणार की आपण कुठलं मॅथमॅटिक्सचं लेक्चर आज करतोय, तुम्हाला असं वाटेल की आपण आज कुठला तरी गेम खेळतोय, कुठला तरी खेळ खेळतोय जसे आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत. ओके, तर आजचं आपलं जे चॅप्टर आहे किंवा आज आपण ज्या टॉपिकचं लेक्चर घेणार आहे तो टॉपिक आहे स्क्वेअर रूट. बेसिकली आपण आज स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजे मराठीतून आपण ज्याला वर्ग आणि वर्गमूळ म्हणतो असं हे चॅप्टर आपण आज घेणार आहोत. की विदिन अ सेकंड्स म्हणजे काही सेकंदात जर तुम्हाला एखाद्या संख्येचा स्क्वेअर काढायचा असेल किंवा तितक्याच स्पीडने एखाद्या संख्येचा जर स्क्वेअर रूट काढायचा असेल तर तो कसा काढला जातो, तो कशा पद्धतीने काढायचा आहे तो पार्ट आपण या ठिकाणी बघूयात. मुळात स्क्वेअर म्हणजे काय, तर स्क्वेअर म्हणजे एका संख्येने म्हणजे त्याच संख्येला गुणणे म्हणजे आपण वर्ग असं कन्सिडर करतो मराठीमधून. ओके, आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला मल्टिप्लिकेशन ऑफ द सेम नंबर इक्वल्स टू द स्क्वेअर असं पण कन्सिडर करतो. आता ज्या कॉम्पिटिशनमध्ये आपण सध्या आहोत, आता आपल्याला बँकिंगचं प्रिपरेशन करायचं आहे. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू सेव्हरल टाइम्स की आपल्याला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला काही सेकंदाचा वेळ हा जनरली अलॉट केलेला असतो. त्या वेळेमध्ये आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ओके, मग आता जर स्क्वेअर जर आपण समजा उदाहरणार्थ मी जर असं तुम्हाला म्हटलं की चला मला 78चा स्क्वेअर करायचा आहे किंवा 78चा वर्ग मला काढायचा आहे, तर 78 गुणिले 78 जर तुम्ही करायला लागलात तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त वेळ त्या ठिकाणी लागणार आहे, हे लक्षात घ्या. मग सर आपल्याजवळ अशी नेमकी कुठली ट्रिक आहे की ज्या ट्रिकने आपल्याला असे वेगवेगळ्या नंबरचे स्क्वेअर, मग तो नंबर 2 अंकी असेल किंवा तो नंबर 3 अंकी असेल, तर त्या संख्येचा स्क्वेअर आपल्याला एक हार्डली 3 ते 4 सेकंदामध्ये कसा काढता येऊ शकतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्या पुढचा पार्ट असा आहे की आता तुम्ही म्हणता सर बऱ्याचदा तुम्ही जर वेगवेगळे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला सांगितलं जातं की एक पर्टिक्युलर नंबर आहे की समजा फॉर एक्झाम्पल 1 पासून तर 25 पर्यंत या नंबरचे स्क्वेअर काढण्यासाठी एक पर्टिक्युलर ट्रिक तुम्हाला सांगितली जाईल. त्याच्यानंतर 25 ते 50 साठी वेगळी, 50 ते 75 साठी वेगळी, 75 ते 100 साठी वेगळी, 100च्या वरचे जे नंबर आहेत त्या नंबरसाठी वेगळी, अशा वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला बघायला मिळतील. पण बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, स्क्वेअरचं वेटेज आपल्याला 1 मार्काचं किंवा जास्तीत जास्त क्लेरिकल कॅडरला जर आपण बघितलं तर 2 मार्कचं वेटेज आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला इतक्या साऱ्या वेगवेगळ्या मेथड्स शिकायला किंवा त्या लक्षात ठेवायला मला असं वाटतं परवडणार नाहीये. तर आपण या ठिकाणी अशी एक मेथड बघणार आहोत जी ऑल इन वन आहे. म्हणजे तुम्ही 2 अंकी संख्येचा स्क्वेअर काढा, त्याच्यानंतर तुम्ही 3 अंकी संख्येचा स्क्वेअर काढा, आपल्याला ट्रिक किंवा मेथड बदलायची नाहीये, ती ॲज युजल सेम असेल. पुढे आतापर्यंत जेवढ्या परीक्षा मी स्वतः दिलेल्या आहेत, आतापर्यंत जेवढ्या परीक्षा 2010 पासून तर 2020 पर्यंत झालेल्या आहेत, अशा कुठल्याही परीक्षेमध्ये मी आजपर्यंत सुद्धा असा नंबर बघितलेला नाहीये की आपल्याला 300 तर खूप झालं, 200 पेक्षा किंवा 250 पेक्षा जास्त नंबर असलेल्या संख्येचा आपल्याला किंवा व्हॅल्यू असलेल्या संख्येचा आपल्याला स्क्वेअर काढायची गरज आतापर्यंत पडलेली नाहीये. आणि आय थिंक सो इथून पुढे ती गरज पडणार नाही आपल्याला. का? कारण आता प्रश्नाचं जे स्वरूप आहे किंवा प्रश्नाचं जे फॉर्मेशन आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं झालंय. पूर्वी असं असायचं की 113 म्हणजे 113चा वर्ग किती,
ही संख्या, या संख्येचा स्क्वेअर किती, हा प्रश्न आपल्याला एका मार्कला विचारला जायचा. पण आजची सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम आपल्याला खूप लांब असा प्रॉब्लेम दिलेला असतो आणि स्क्वेअरचा पार्ट, त्याच्यामध्ये थोडासा स्क्वेअरचा पार्ट आपल्याला विचारला जातो. असा डायरेक्टली 113चा किंवा 215चा किंवा 227चा वर्ग किती, असा प्रश्न आपल्याला एका मार्कला विचारला जाणार नाहीये, हेही तितकंच खरं आहे. मग सर अशा टाईपचा पार्ट असल्यामुळे आपल्याला खूप झालं तर जास्तीत जास्त 300 पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे आहे. जर समजा त्या 300 पर्यंतचा कुठलाही नंबर असू द्या, कुठलाही 1 पासून तर 300 पर्यंतचा कुठल्याही नंबरचा स्क्वेअर जर आपल्याला काढायचा असेल तर त्याच्या काही मिनिमम रिक्वायरमेंट असतात. सर मिनिमम रिक्वायरमेंट कुठल्या, मी तुम्हाला खूप काही जास्त वास्ट अशा रिक्वायरमेंट या ठिकाणी सांगणार नाहीये. जर तुम्हाला 300 पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा स्क्वेअर काढायचा असेल, सो माय डिअर स्टुडंट्स, इट इज नेसेसरी और इट इज मॅन्डेटरी की आपल्याला 30 पर्यंतचे आपले वर्ग पाठ असले पाहिजे. मग तू म्हणणार सर 30 पर्यंतचे वर्ग पाठ करायला आम्हाला जमेल का, किंवा ते लक्षात राहतील का? लक्षात घ्या, आता 1 पासून तर 20 पर्यंत जनरली सगळ्यांचे स्क्वेअर पार्ट असतात, मी असं कन्सिडर करून चाललोय. किंवा जरी नसतील तरी तुम्ही एक पहिल्या स्ट्रोकमध्ये जरी ते नंबर्स पाठ जरी केले तरी ते तुम्ही कधीही विसरणार नाहीत, इतके ते सोपे असतात. त्याच्यानंतर 21 ते 30, आता 21 ते 30 मध्ये 30चा स्क्वेअर पाठ करायची आपल्याला गरज नसते आणि 25चाही करायची गरज नसते, कारण तो जवळपास सगळ्यांचा पाठच असतो किंवा लर्न असतो. मग आपल्याला काय करायचं, 21, 22, 23, 24, 26, 27, 28 आणि 29 या 8 नंबरचा, या 8च नंबरचा आपल्याला स्क्वेअर फक्त काय करायचंय, पाठ करायचंय किंवा लक्षात ठेवायचं आहे. तर ते त्याच्यामध्ये नेमकी ट्रिक काय लक्षात ठेवण्याची ते मी तुम्हाला सांगतोय. ओके, तर आपण पहिले काय करूयात, आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ असले पाहिजे असं मला वाटतं. आता नाहीये सध्या आपण, तर मी एक गाईडलाईन म्हणून बोर्डवर आता फक्त 1 ते 30 पर्यंतचे स्क्वेअर तुमच्या समोर ठेवतो. म्हणजे आपल्याला इथून पुढचे जे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत ते कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला त्या आकड्यांचा थोडासा यूज या ठिकाणी करायचा आहे. इथं तुम्ही चिटिंग करू शकता आता बोर्डवर, पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये जाणार आहात त्यावेळेस मात्र तुम्हाला तशी कुठलीही चिटिंग करता येणार नाही. त्याच्यासाठी 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आपल्याला या ठिकाणी पाठ करायचे आहेत. बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला जर 1 पासून ते 300 पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा स्क्वेअर जर काढायचा असेल, 1 ते 300 पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा स्क्वेअर जर काढायचा असेल, सो दिस वॉज द और दिस इज द मिनिमम रिक्वायरमेंट. व्हॉट इज दॅट, की आपल्याला 1 पासून तर 30 पर्यंतचे स्क्वेअर आपले पाठ असले पाहिजे. ज्या लोकांचे पाठ आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे पाठ आहेत त्यांच्यासाठी इट्स ओके, पण ज्यांचे नाही आहेत त्यांच्यासाठी एक प्रॉपर गाईडलाईन म्हणून मी इथं बोर्डवर हे जे नंबर्स आहेत ते तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आता बघा, जनरली मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक ऑल इन वन मेथड बघायची, आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स बघायची गरज नाही आहे. तर 30 पर्यंतचे मतलब स्क्वेअर तर आपले पाठच आहे, त्याच्यामुळे 30 पर्यंतचं स्क्वेअर काढायची गरज आपल्याला ठेवायची नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग आता आजचा नेमका पार्ट आपल्याला जो आहे, हा जो स्क्वेअरचा घ्यायचा आहे तो नेमका कसा, बघा एक थोडंसं एकदम ट्रेडिशनल किंवा एकदम बेसिक लेवलपासून जर सांगायचं झालं तर ही जी कन्सेप्ट आपण यूज करणार आहेत ना, ह्या कन्सेप्टचा जो परस्पर संबंध किंवा डायरेक्ट संबंध जो आहे ना तो ह्या फॉर्म्युल्याशी आहे. कुठल्या, a+b होल स्क्वेअर सोबत आहे. म्हणजेच a² प्लस टॉईस ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म्युलाने आपल्याला त्या दिलेल्या नंबरचे 2 अंकी किंवा 3 अंकी नंबरचे जे स्क्वेअर्स आहेत ते स्क्वेअर्स या ठिकाणी काढायचे आहेत. काही सॅम्पल्स आपण या ठिकाणी बघूयात. मी 2 वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यापैकी जी तुम्हाला आवडली ती तुम्ही ठेवायची आहे, जी नाही आवडली ती सोडून द्यायची आहे. ओके, आता नेमका याचा यूज कसा करायचा आहे आपल्याला, एक उदाहरण जर आपण कन्सिडर केलं की समजा मला 56 या संख्येचा स्क्वेअर काढायचा आहे, 56 या संख्येचा. जस्ट रिमेंबर वन थिंग की या नंबरमध्ये हा जो 5 आहे, 5 इक्वल टू a आणि b इक्वल टू 6, मतलब दिस b1 इक्वल टू c, असं याचं कॅल्क्युलेशन असतं. त्याचा ट्रेडिशनल पार्ट जो आहे, ट्रेडिशनल इन द सेन्स की ही पण एक शॉर्टकटच आहे, पण ती 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येते. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, पहिले त्यांनी काय सांगितलंय की a चा स्क्वेअर करायचा आहे. इथं a कोण आहे 5, 5चा वर्ग मी 25 घेतलाय. त्याच्यानंतर कोण उरतं, टॉईस ab म्हणजे ab चा गुणाकार करायचा, 6 पंचे 30, 30 दुनी किती होता 60. आणि फायनली त्यांनी b चा वर्ग सांगितलाय, b कोण इथं 6, 6चा वर्ग 36. आता या दिलेल्या आकड्यांची आपल्याला ऍडिशन करायची. ऍडिशन करत असताना एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची की नंबर कितीही मोठा असेल, कुठल्या ह्या लेवलचा नंबर, या ठिकाणचा नंबर b स्क्वेअर जो आहे तो कितीही मोठा जरी असला तरी ऍडिशन करताना त्याचा युनिट प्लेसच आपल्याला घ्यायचा आहे. मग मला सांग, b स्क्वेअर या प्लेसला सर्वात मोठा नंबर कुठला असू शकतो, तर तो आहे 81.
तू म्हणाल सर असं कसं, तुम्ही हे कसं सांगू शकता की बी स्क्वेअर या प्लेसला सर्वात मोठा नंबर हा 81 असू शकतो? त्याच्यामागचं कारण असं आहे की कुठल्याही 2 अंकी किंवा 3 अंकी संख्येचा स्क्वेअर आपण जेव्हा करतो तेव्हा बी जो आहे हा कधी पण सिंगल डिजिट नंबर असतो. सिंगल डिजिट, हे लक्षात ठेवा. म्हणजे तिथं कधीच 2 अंकी नसतात, सिंगल डिजिट नंबर असतो. आणि मला सांगा सिंगल डिजिटमध्ये सर्वात मोठा नंबर कुठला? 9. 9चा स्क्वेअर किती? दॅट यू कॅन सी ओव्हर हिअर 81. म्हणून बी स्क्वेअर ह्या प्लेसला सर्वात मोठा नंबर जो आहे तो हा 81 राहणार, हे लक्षात घ्या आपल्याला. ओके, आता 81 जर घ्यायचा, इथं 36 घेतलाय, मग मी काय केलं, या 6ला इथं पुट केलं. त्याच्यानंतर माझ्या जो रिमाइंडर कोण उरला बघा, 6 इथं जर आला तर 3 रिमाइंडर उरला, तो 3 मला इथं ॲड करायचा आहे. म्हणून या 63 मधला मी परत एकदा 3 इथं घेतला, रिमाइंडर उरला 6, तो मी इथं ॲड केला. 25 आणि 6 होतात 31. म्हणून माझ्या या नंबरचा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर मिळाला मला 3136. लक्षात घ्या, इथं आपण काय केलंय, पहिले एचा वर्ग काढला जो 5चा वर्ग 25 आला, नंतर टॉईस ए बी केला. टॉईस ए बी म्हणजे 6 पंचे 30 दुनी 60 होतात, 60 घेतले. नंतर बीचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग 36 घेतला. आणि या दिलेल्या नंबरची ना ॲडिशन आपण या ठिकाणी केलेली आहे. मग ॲडिशन करताना आपण काय केलंय, 36चा 6 घेतला, राहिलेले 3 मी इथं आणले, 63 झाले, 3 इथं घेतला, उरलेला 6 इथं घेतला आणि उत्तर मिळालं आपल्याला 3136. आता हा झाला याचा ॲक्च्युअल पार्ट. पण याला ना थोडंसं सोप्या पद्धतीने कसं मांडायचं ते लक्षात घ्या. बघा, असे 2 भाग आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. या बाजूला आपल्याला पहिला जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर काढून घ्यायचा 25. त्याच्यानंतर राईट साईडची जी पार्ट आहे तिथं आपण काय करायचा, 6चा वर्ग काढून घ्यायचा 36. आणि सिमिलरली जो टॉईस ए बी आपण हा जो केलाय टॉईस ए बी, तो टॉईस ए बी आपण इथं पुट करायचा आहे. तो कसा पुट करायचा बघा, 6 पंचे 30 दुनी 60, 60 जर असेल तर तो अशा प्रकारे या ठिकाणी पुट करायचा आहे आपल्याला. याची ॲडिशन करा, 6 इथं घेतला, 3 इथं घेतला, 1 इथं घेतला, 3 इथं घेतला, म्हणजे सिम्पली मला जे उत्तर मिळालं ते उत्तर मिळालं 3136. तर बेसिकली अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही 2 अंकी आणि 3 अंकी संख्येचा स्क्वेअर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून किंवा एक सॅम्पल म्हणून आपण या ठिकाणी हा नंबर बघितलाय. आता हा झाला पहिला पार्ट, त्याच्यानंतर हा झाला दुसरा पार्ट. ओके, आता इथे लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला की एकतर ह्या अशी हॉरिझॉन्टल ॲडिशन जी आहे, हा जो हॉरिझॉन्टल ॲडिशनचा जो पार्ट आहे, आडवी बेरीज आपण ज्याला म्हणतो, आडवी बेरीज हॉरिझॉन्टल पार्ट, ती आडवी बेरीज करायला बऱ्याचदा विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येतो. म्हणजे सर कुठला ॲड केलाय, कुठला नंबर कन्सिडर केलाय, रिमाइंडर किती आहे, बाकी किती उरला आहे, तो पुढे कसा ॲड करायचा, इथं थोडेसे कॉम्प्लिकेशन क्रिएट होतात. बघा, इथं चित्र खूप जास्त क्लिअर आहे की ही जी लाईन आपण इथं ड्रॉ केलेली आहे, याच्या लेफ्ट साईडला एचा स्क्वेअर असेल, याच्या राईट साईडला बीचा स्क्वेअर असेल आणि टॉईस ए बी आपल्याला अशा प्रकारे पुट करायचं आहे. लक्षात घ्या, 2 अंकी नंबर होता म्हणून आपण एक नंबर याच्या खाली, एक नंबर याच्या खाली घेतलाय. 3 अंकी जर असेल तर एक नंबर इथं राहील, एक नंबर इथं राहील आणि एक नंबर इथं राहील. तुमच्या लक्षात असेल मी इथं सांगितलंय की हा जो नंबर असतो इथलचा युनिट प्लेसचा, हा आपल्याला कधीही सेपरेटच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये कोणीही ऍड होत नाही. मग सर आता तिसरी कंडिशन कुठली आहे, तिसरा पार्ट कुठला आहे बघा, हाच नंबर समजा 56चा वर्ग जर मला काढायचा आहे, तर थोडंसं तोंडी कॅल्क्युलेशन जर आपल्याला या ठिकाणी करता आलं तर तोंडी कॅल्क्युलेशन करत असताना थोडेसे कॅल्क्युलेशन आपले फास्ट पाहिजे, एवढं मात्र नक्की. मग तोंडी कॅल्क्युलेशन कशी करायची आपल्याला, जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं, पहिले एचा स्क्वेअर घेतला, त्याच्यानंतर आपण टॉईस ए बी घेतला, त्याच्यानंतर आपण बीचा स्क्वेअर घेतला. आता तोंडी कॅल्क्युलेशन करताना थोडंसं रिव्हर्स यायचं आहे आपल्याला. रिव्हर्स म्हणजे कसं, मी पहिले बीचा स्क्वेअर काढणार, त्याच्यानंतर मग टॉईस ए बी करणार आणि त्याच्यानंतर मग एचा स्क्वेअर करणार. म्हणजे हे खूप काही नवीन नाही आहे, हे ह्या 2 कन्सेप्ट जे आहेत ना याच्याशीच रिलेटेड असलेला तो पार्ट आहे. मग मी काय करणार, पहिले बीचा स्क्वेअर किती होतो 36. मग 36चा मी 6 घेतला, 3 जो आहे तो माझ्या माइंडमध्ये आहे, रिमाइंडर म्हणून मी ठेवलेला आहे. मग त्याच्यानंतर काय झालंय, मी आता टॉईस ए बी करणार, 6 पंचे 30, 30 दुनी 60 होतात, 60 आणि हा रिमाइंडर जो मी 3 बाजूला ठेवलेला आहे तो त्याच्यात मी ऍड केला, किती झाले 63. 63चा 3 घेतला, 6 माझ्या माइंडमध्ये रिमाइंडर म्हणून आहे. परत मी याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर आहे 5 5 25, 25 आणि 6 किती होतात 31 होतात. म्हणजे कुठल्याही प्रकारची खूप जास्त ॲडिशन इथं या ठिकाणी करण्याची गरज नाहीये किंवा हे आकडेमोड करायची आपल्याला गरज नाहीये. तुम्हाला जर समजा तुमचा वेळ जिथे तुम्हाला 5 सेकंद लागताय, यावेळी मला असं वाटतं तुमचा एखादा सेकंद 2 सेकंद अजून वाचतील आणि 3 सेकंदामध्ये तुमचं उत्तर मिळेल आणि तुमच्या पेनची जी इंक आहे ती पण थोडीशी वाचेल, कारण इथं आपल्याला खूप जास्त आकडे लिहायचे. बघा इथं मी फक्त हे 4च आकडे लिहिले, 3 1 3 6. सो बेसिकली हा आपला पार्ट आहे. आता हे तुम्ही ठरवायचंय की सर मला पहिली कन्सेप्ट आवडली आहे, दुसरी कन्सेप्ट आवडली आहे का तिसरी कन्सेप्ट आवडली आहे. जेव्हा ऑफलाईन लेक्चर मी या ठिकाणी घेतो
तेव्हा विद्यार्थ्यांची वेगवेगळी मतं असतात. काही जण म्हणतात सर मला हे समजलंय, काही म्हणतात मला हे खूप सोपं वाटलंय, काही म्हणतात सर हे तर एकदम चिंदी आहे. तर तुम्हाला जो पार्ट आवडेल, जो तुम्हाला सोपा वाटेल तोच तुम्हाला फॉलो करायचा आहे. तुम्हाला काही टीचर वगैरे बनायचं नाही, तुम्हाला मास्तर बनायचं आहे का नाही, तुम्हाला एक छानसा पेपर पास करायचा आहे, एक छानसा जॉब तुम्हाला मिळवायचा आहे. आणि तो जॉब मिळवत असताना आपल्याला आपला कन्व्हिनियंट एरिया कुठला आहे तो बघायचा असतो. बाकीच्यांना काय चांगलं दिसतं किंवा बाकीच्यांना काय भारी वाटेल, इम्प्रेसिव्ह वाटेल, तो विचार आपण नाही करायचा आहे. आपण फक्त या 3 दिलेल्या मेथडपैकी आपली मेथड कुठली असेल किंवा आपल्याला कुठली सोपी जाईल ती आपण या ठिकाणी बघायची आहे. अजून काही नंबर आपण या ठिकाणी बघूयात. बघा, मी आता हा जो फॉर्म्युला आहे हा वाटला तर तुम्हाला ठेवा किंवा नाही वाटला तर तुम्ही तो इरेज पण करू शकता. मी थोडासा अजून एक 4-5 प्रॉब्लेम घेईपर्यंत या ठिकाणी ठेवतो, त्याच्यानंतर आपण तो कट करूयात. अजून मी 2 नंबर ह्या वेगवेगळ्या मेथडने सांगतो. आता समजा मी असं कन्सिडर करतो की मला 96 या नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे. 96 याचा स्क्वेअर जर आपल्याला काढायचा असेल तर पहिली मेथड काय आपली, एचा स्क्वेअर 9चा वर्ग 81, नंतर 9 सकी 54, 54 दुनी किती होतात 108, त्याच्यानंतर 6चा वर्ग किती तर 36. अशा प्रकारे मी हा नंबर घेतला. बघा ॲडिशन करतोय, हा 6 युनिट प्लेसला घेऊन टाकलाय, हा 3 मी इथं ॲड केला. 108 आणि 3 किती होतात 111. 111चा 1 इथं घेतला, राहिलेले 11 मी इथं ॲड केले. सो 1 1 2 आणि 8 आणि 1 9. सो सिम्पली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपल्याला लक्षात आलंय की 96चा जो स्क्वेअर आहे तो आहे 9216. आपली जी दुसरी मेथड होती ती मेथड कशी आहे की मला या 96चा स्क्वेअर काढायचा आहे. या 2 बाजू मी घेतल्या, 9चा वर्ग 81 इथं पुट केला, 6चा वर्ग 36 इथं पुट केला आणि हा ट्वाईस AB इथं सेंटरला घेतला. किती 9 सकी 54 दुनी किती होतात 108. लक्षात घ्या, मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की 3 अंकी जर नंबर येत असेल, ट्वाईस AB जर 3 अंकी नंबर येत असेल तर या 6च्या खाली कुठलाही नंबर नसेल ते 3 आकडे आपल्याला रँडमली इकडे पुट करायचे आहे. चला ॲडिशन करूयात आपण. 6 घेतला, 8 आणि 3 11, रिमाइंडर इथं आलाय 2, 9216 असं आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि तिसरी जी मेथड आहे आपली ती जी रिव्हर्स फॉर्ममध्ये पहिले बी स्क्वेअर नंतर ट्वाईस AB नंतर ए स्क्वेअर त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर 96चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 6 6 36 होतात, 3 मी रिमाइंडर ठेवला, 9 सकी 54 दुनी 108 आणि 3 111 होतात. 111 म्हणजे 111, त्याच्यातला 1 मी इथं पुट केलाय, 11 रिमाइंडर म्हणून मी माझ्या माइंडमध्ये ठेवलाय. त्याच्यानंतर 9चा वर्ग 81, 81 आणि 11 होतात 92, म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 9216. तर ह्या वेगवेगळ्या 1 2 आणि 3 मेथडने आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. सो मोस्ट प्रोबेबली मी जेव्हा क्लासमध्ये विद्यार्थ्यांना विचारतो तर त्या विद्यार्थ्यांना हा पार्ट थोडासा सोपा जातो. सर तो कसा, हॉरिझॉन्टल ॲडिशन करणं इट इज सम काइंड ऑफ ट्रिकी ॲज कम्पेअर टू द व्हर्टिकल ॲडिशन. उभ्या बेरीजेपेक्षा आडवी बेरीज थोडीशी विद्यार्थ्यांना कठीण जाते, म्हणून याच्यापेक्षा याला प्रेफरन्स विद्यार्थी देतात. आता या दोघांमध्ये जर बघितलं तर ज्याचं कॅल्क्युलेशन खूप जास्त स्ट्रॉंग आहे, ओके, तो विद्यार्थी किंवा तो स्टुडंट्स हा वे जो आहे तो प्रेफर करतो. पण आपल्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत किंवा बँकिंगचं प्रिपरेशन करत असताना बरेच विद्यार्थी ॲव्हरेज प्लॅटफॉर्मवर असतात, ॲव्हरेज लेवल असते त्यांची, ग्रास्पिंग पॉवर एक ॲव्हरेज लेवलला जर असेल तर ते म्हणतात सर की बऱ्याचदा काय होतं जो रिमाइंडर आहे तो रिमाइंडर कधी कधी मिसमॅच होऊन जातो. सो इन दॅट केस असा सर्वतोपरी जर विचार केला तर या मेथडला सर्वात जास्त प्रेफरन्स बाय स्टुडंट्स या ठिकाणी देतात. तर आपण या मेथडला कन्सिडर करून या 2 सोडून द्या बाजूला. आता a + b होल स्क्वेअर हा पण सोडून द्या, थोडंसं लक्षात काढून टाकूयात. आपण ही जी मेथड आहे ही मेथड कॅरी फॉरवर्ड करून काही नंबर्सचे या ठिकाणी स्क्वेअर्स कॅल्क्युलेट करूया. बघा, काही नंबर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, त्या नंबरला आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. तर बघा, कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगतोय. तुम्ही म्हणणार सर सरांनी तर सांगितलं की 3 सेकंदात उत्तर निघतंय, पण तुम्ही कॅल्क्युलेशन करताय त्याच्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतोय. हे मी तुम्हाला समजवण्यासाठी जेव्हा तुम्ही सेल्फ प्रिपरेशन किंवा सेल्फ प्रॅक्टिस कराल ह्या मेथडला कन्सिडर करून, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जेव्हा स्वतः तो नंबर कॅल्क्युलेट करणार आहात तर हार्डली 3 ते 4 सेकंदामध्ये तुम्ही या नंबरचे स्क्वेअर या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहात. चला 1 बाय 1 आपण बघूयात. इथं जर बघितलं तर 87. आता 87 या संख्येचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. थोडंसं या ठिकाणी मी अशी लाईन या ठिकाणी ड्रॉ करतो. 8चा वर्ग जो आहे तो आहे 64, 7चा वर्ग किती आहे 49. आता 7 8 56 होतात, मतलब ट्वाईस AB करायचं आहे. तुम्ही त्याला ट्वाईस AB म्हणू शकता किंवा ह्या 1 2 आणि 3 नंबरचा, म्हणजे हे जे 8 7 आणि त्यांच्या डोक्यावर जो त्यांचा स्क्वेअर लिहिलेला आहे त्या आकड्यांची बेरीज असं म्हणू शकता. किंवा तुम्ही त्याला
ट्वाईस ए बी असं सुद्धा कन्सिडर करू शकता. म्हणजे तुम्हाला जे लक्षात ठेवायला सोपं जाईल तो पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, हे लक्षात घ्या. जरुरी नाही की मी जसं सांगतोय तसंच केलं पाहिजे. ओके, तुम्ही याला ट्वाईस ए बी म्हणा किंवा 8, 7 आणि 2. जसं इथं जर गुणाकार करायचा असेल आपल्याला तर 1, 2, 9, 2, त्याच्यानंतर 8, 9, 2, 9, 4, 2 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे, ते लक्षात ठेवायचं. तुम्ही त्याला ट्वाईस ए बी म्हणून जरी कन्सिडर केलं तरी चालेल. 8 7 56 होतात, 56 दुनी होतात 112. तुम्ही बघू शकता 112 मी अशा प्रकारे पुट केलं या ठिकाणी. मी परत एकदा रिपीट करतो. कसं रिपीट करतोय बघा की 87चा स्क्वेअर मला काढायचा आहे. 87चा मग मी 8चा वर्ग घेतला, 64, 7चा वर्ग घेतला 49 आणि या दिलेल्या 3 आकड्यांची 8, 7 आणि 2ची काय केली, मल्टिप्लिकेशन केलं. तर 8 7 56 दुनी 112 झालेत. इथं मी काय करणार, 9 घेतले, त्याच्यानंतर 6 घेतले, त्याच्यानंतर 5 घेतले, त्याच्यानंतर 7 घेतले, 7569 असं आपलं ह्या नंबरचा स्क्वेअर असेल. बघा आता एवढं कॅल्क्युलेशन. आता तुम्ही म्हणणार सर की आम्हाला जर असं लक्षात आलं आता किती 6, 4, आता आकडे थोडेसे छोटे सो डझंट मॅटर, पण थोडेसे ॲडिशनचे जे काही कन्सेप्ट आहेत किंवा ॲडिशनची जी आपली स्पीड आहे ती थोडीशी जास्त असली पाहिजे. नाही तर तुम्ही नंबर लिहिणार 2 सेकंदामध्ये आणि ॲडिशन करायला तुम्ही 10 सेकंद लावणार, तर त्या केसमध्ये तुमचं उत्तर 4 आणि 5 सेकंदात निघणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे ॲडिशनची थोडीशी स्पीड आपली या ठिकाणी असली पाहिजे. आणि ऑब्व्हियसली दॅट इज द पार्ट ऑफ युअर प्रॅक्टिस. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही जास्त कराल नक्कीच तुमची स्पीड जी आहे ती या ठिकाणी काय होणार, इन्क्रीज होणार आहे. पुढचा नंबर आपण बघतोय 89. आता 89 बघा, मी परत एकदा छोटीशी लाईन इथं ड्रॉ केली. 8चा वर्ग परत एकदा घेतला 64, 9चा वर्ग घेतला 81, 8 9 72 होतात आणि 72 दुनी 144 होतात. सो माय डिअर स्टुडंट्स इट विल बी लाईक दिस. 144 हा बघा, 1 घेतला, 8 आणि 4 12, 9 आणि हे झाले 7, 7921 हा झाला आपला 89चा स्क्वेअर. तुम्ही इथं बघू शकता की 8चा वर्ग 64 घेतला, 9चा वर्ग 81 घेतला, 8 9 72 होतात, 72 दुनी 144. तुम्ही म्हणणार सर 72 दुनी 144 हे तुम्ही कसं केलं? लक्षात घ्या की कुठलाही नंबर, कितीही ऑड नंबर असू द्या, त्याला डबल करणं म्हणजे कुठल्याही प्रकारचं चॅलेंज नाही आहे. कुठलाही नंबर इझिली आपण डबल करू शकतो, त्याला डबल करणं इट इज कॉमन थिंग. तर इझिली तो पार्ट आपला होऊ शकतो. म्हणून मी 8 9 72 दुनी 144 इथे घेतले. बघा 1 8 आणि 4 12, 4 आणि 4 8 आणि 1 9, रिमाइंडर काही नव्हतं उरला, 6 आणि 1 7 झालाय. ॲडिशनची स्पीड आपली थोडीशी कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. ओके फाईन. परत एकदा मी या ठिकाणी आलोय. आता इथं मला काय करायचंय, 9चा वर्ग मी घेतला 81, 4चा वर्ग घेतलाय 16, 9 चौक 36 होतात, 36 दुनी 72, दोनच अंकी नंबर आहे त्याच्यामुळे तो अशा प्रकारे पुट करावा लागेल 6388, म्हणजे 8836 असं आपल्याला या संख्येचा काय मिळाला, स्क्वेअर मिळाला. हे लक्षात घ्या. ओके बघा आता हे झाले 2 अंकी नंबर. जेव्हा 2 अंकी नंबर असतील, मी 3च सॅम्पल घेतलेले आहेत की रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही 3 नंबर, मला असं वाटतं 3 आणि याच्या अगोदर 2 घेतलेत. सो इट इज मोर दॅन इनफ. तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी मला असं वाटतं एवढे खूप झालेत. तुम्ही तुमच्या मनाने नंबर घेऊन बाकीचे तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस करायची आहे. मनाने कुठलाही नंबर घ्यायचा जो आपल्याला आवडतो, तो फक्त 30च्या पुढचा आणि 300च्या खालचा असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. फक्त तो मनाने घ्यायचा, त्याचा स्क्वेअर काढायचा, कॅल्क्युलेटरवर चेक करायचा की तुमचा बरोबर आला आहे का नाही. ओके आता काही 3 अंकी संख्या असतात. 3 अंकी संख्यांचा स्क्वेअर काढत असताना एक महत्त्वाचा रूल या ठिकाणी लक्षात ठेवायचा. तो कुठला, बी इज ऑलवेज अ सिंगल डिजिट नंबर. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं या ठिकाणी की आपल्याला जो बी स्क्वेअर ह्या प्लेसला सर्वात मोठा जो आकडा येणार तो कुठला येणार, 81 येणार. का, कारण तिथं फक्त सिंगल डिजिट असतो आणि सिंगल डिजिटमध्ये सर्वात मोठा नंबर आहे 9, ज्याचा स्क्वेअर आहे 81. सो जस्ट रिमेंबर वन थिंग, बी इज ऑलवेज अ सिंगल डिजिट नंबर. ओके फाईन. आता काही सॅम्पल मी या ठिकाणी घेतलेले आहेत. इथे बघा, आता मी जेव्हा 129चा स्क्वेअर करणार आहे ना, तर याला आपण ए आणि याला बी कन्सिडर करायचं आहे. म्हणजे बी इज ऑलवेज अ सिंगल डिजिट नंबर, म्हणून बी ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 9 मिळेल. एक छोटीशी लाईन मी या ठिकाणी ड्रॉ करतो परत एकदा. 12चा वर्ग किती, 144, 9चा वर्ग किती, 81, 12 9 अष्टोदशे म्हणजे 108 होतात. पाडे तुमचे थोडेफार पाठ असतीलच, करायलाच पाहिजे, त्याची गरज असते या अशा टाईपच्या मेथडमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठले शॉर्टकट जर इम्प्लिमेंट करायचे असतील तर त्या शॉर्टकट इम्प्लिमेंट करत असताना सुद्धा काही ठिकाणी टेबल्सची गरज आपल्याला पडते. म्हणून मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलंय की टेबल पाठ करा. कारण काही प्रश्न असे असतात की जगाच्या पाठीवर किती शॉर्टकट्स आल्या, पण त्या शॉर्टकट्स ह्या टेबलशी रिलेटेड असतात. मग जर टेबलच नाही तर ती शॉर्टकट तुमच्यासाठी नाही, ही मात्र लक्षात घ्या. ओके सो फाईन. आपण बघूयात. 9चा वर्ग 81 घेतला, 12 9 अष्टोदशे 108ला जर डबल केलं तर 216 होतात. ते 216 मी असे लिहिणार. बघा काळजी घ्या की इथं हा सिंगल डिजिट असला पाहिजे आणि 216 6 1 आणि 2 अशा प्रकारे मी पुट करणार. 1 8 आणि 6 14, 4 आणि 1 5 6 6 1 16641 असं आपलं
या प्रश्नाचं उत्तर असेल हे लक्षात घ्या. कुठलं? 129चा स्क्वेअर किती? 12चा वर्ग 144, 9चा वर्ग किती? 81, 12 9 अष्टोदशे, 108ला मी डबल केलं 216, 1 ॲज इट इज, 8 आणि 6 14, रिमाइंडर एक आला, 5 आणि 1 6 आणि हे 16. सो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा बेरीज म्हणजे ॲडिशनची स्पीड आपली थोडीशी कशी असली पाहिजे? चांगली असली पाहिजे. इथं पण बघूया, परत एकदा लक्षात घ्या, 11 इज द ए आणि बी इज ऑलवेज अ सिंगल डिजिट म्हणून बी ची व्हॅल्यू इथं 7 असणार आहे. 11चा वर्ग मी घेतला 121. तू म्हणाल सर की 30 पर्यंतचे वर्ग आम्हाला कशासाठी पाठ पाहिजे? ते याच्यासाठी पाठ पाहिजे. आता इथं 11चा वर्ग काढायचा आहे. तुम्हाला जर 11चाच वर्ग माहित नसेल तर पहिले काय 11चा वर्गच कॅल्क्युलेट करत बसणार का? नाही. तिथं आपल्याला थोडासा वेळ वाचवायचा आहे, एक एक सेकंद आपल्याला त्या ठिकाणी वाचवायचा असतो. तर नक्कीच त्याच्यासाठी आपल्याला इथं ॲटलिस्ट एवढी मेहनत आपल्याला करावी लागेल की अप टू 30 आपल्याला स्क्वेअर पाठ करायचे आहेत. जस्ट रिमेंबर दॅट थिंग. 11चा वर्ग मी घेतला 121, 7चा वर्ग घेतला मी 49. 11 7 77 होतात. 77ला जर डबल केला आपण तर आपल्याला 154 मिळतात. 77 दुनी होतात 154. बघा हे 9 इथं घेतले, त्याच्यानंतर हा 8 इथं घेतला, हा 6 इथं घेतला, 3 इथं घेतला, 1 इथं घेतला, 13,689 असं तुमचं ह्या 117 या नंबरचा स्क्वेअर असेल किंवा उत्तर असेल. 117चा स्क्वेअर किती? सो हार्डली 3 to 4 सेकंड्समध्ये आपल्याला 13,689 या ठिकाणी मिळतील. नेक्स्ट नंबर आपण बघतोय. बघा 17चा स्क्वेअर आपल्याला परत एकदा 17चा स्क्वेअर काढायचा आहे, जो होतो 289. 6चा वर्ग किती? 36. 17 सकी दुवद असे होतं. 17 सकी दुवद असे म्हणजे 102. 102ला जर डबल केला आपण तर किती होतं? 204. 102ला डबल करा 204. 6 7 9 0 3 30,976 असं आपलं ह्या नंबरचा स्क्वेअर असेल. तुम्ही बघा काळजीपूर्वक जर तुम्ही बघितलं असेल, मला तुम्हाला समजावून सांगताना थोडासा वेळ लागतोय. 6 चे 7 सेकंद होत असतील किंवा 8 सेकंद होत असतील, पण जेव्हा मी माझ्या सेपरेटली माझ्या ओनसाठी स्वतःसाठी जेव्हा स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार आहे 3 to 4 सेकंड मॅक्झिमम, 2 अंकी संख्या असू द्या किंवा 3 अंकी संख्या असू द्या, अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्क्वेअर कॅल्क्युलेट करू शकतो. अजून काही नंबर आपण या ठिकाणी बघूया. अजून काही नंबर्स मी सॅम्पल म्हणून इथे घेतलेले आहेत. हे 3 अंकी नंबरचे स्क्वेअर आपण कसे काढायचे ते बघूयात. इथं जास्तीत जास्त नंबर घेण्याची गरज नाही, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाने कुठलाही नंबर घेऊन त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू शकता. काही सॅम्पल्स आहेत ते आपण एकदा बघून घेऊयात. 197चा जर स्क्वेअर आपल्याला काढायचा असेल तर कशा काढता येईल बघा. 19चा स्क्वेअर 361, 7चा स्क्वेअर 49, 19 बघा थोडेसे टेबल पार्ट कशासाठी लागतात ते इथं लक्षात घ्या. 19 33 असे होतात. 133ला जर आपण डबल केलं तर किती होतात? 266. इथं आपल्याला याची ॲडिशन करायची. बघा 9 6 4 0 7 आणि 1 8, त्याच्यानंतर हे 8 आणि त्याच्यानंतर हे 3. सो 38,809 असं सिम्पली आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल. कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला या ठिकाणी होणार नाही. खूप फास्ट. बघा तुम्ही एवढा मोठा नंबर आहे 197, पण हार्डली 3 ते 4 सेकंदामध्ये आपल्याला ह्या संख्येचा स्क्वेअर या ठिकाणी मिळाला 38,809. पुढचा जो नंबर आहे, पुढचा नंबर आपण बघतोय 208. आता बघा 208चा स्क्वेअर काढत असताना परत एकदा 20चा वर्ग जर काढला आपण तर सिम्पली तुम्हाला सर्वांना माहिती 20चा वर्ग 400. माहित नसेल तुम्ही ही गाईडलाईन मी तर तुमच्यासाठी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आजच्या दिवस तुम्हाला चिटिंग करायला काय म्हणता ना एक सवलत माझ्या बाजूने आहे. 8चा वर्ग किती होतो? 64. लक्षात घ्या 20चा वर्ग 400, 8चा वर्ग 64. 20 गुणिले 8 जर केले आपण तर 8 दुनी 16, 160 होतात. 160ला आपल्याला डबल करायचे. 160ला जर आपण डबल केलं तर 16 दुनी 32 होतात, म्हणजे 320 होतात. त्याची ॲडिशन करायची आहे. बघा 4 आणि 6 जसेच्या तसे. इथं 2 घेतलाय, इथं 3 घेतलाय आणि इथं 4 घेतलाय. सिम्पली हार्डली 3 ते 4 सेकंदामध्ये तुम्ही ह्या 208 ह्या नंबरचा पण स्क्वेअर या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. 43,264. चला 36. 236चा काढूयात आपण. 236चा 23चा जो स्क्वेअर आहे तो आहे 529. आता इथं माहीत नसेल ते गाईडलाईन तुमच्यासाठी ठेवलेली आहे 529. 6चा जो आहे तो किती होतो? 36. या ठिकाणी आपण 36 घेतलेला आहे. 23 सका 38 असे होतं. 23 सका 138. 138ला जर डबल केला आपण तो होता 276. तर ह्या प्रकारे आपल्याला 276 या ठिकाणी घ्यायचे. बघा लक्षात घ्या, पाढे थोडेसे पाठ करावे लागतील माय डिअर स्टुडंट्स. इट इज नेसेसरी, इट इज मॅन्डेटरी. बघा 23चा वर्ग घेतला 529, 6चा घेतला 36, 23 सका 38 असे होतात. मराठीतून ज्यांनी पाढे पाठ केलेले आहेत त्यांना माहिती आहे 23 सका 38 असे, किंवा तुम्ही त्याला इंग्लिशमधून जर म्हणायचं असेल तर 23 6 138 असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याला मी ट्वाईस केलं ते मिळाले मला 276. ॲडिशन केली 6 9 6 5 5.
55,696. बघा ॲडिशन किती फास्ट करतोय मी, कुठेही अटकतोय का नाही. अशाच प्रकारे ॲडिशन तुम्हाला करायची. खूप जास्त ॲडिशन म्हणजे 9 आणि 7 किती होता, मग 8 9 10 लाईक दॅट. असं बोटांवर कॅल्क्युलेशन करायचे हे जे आपलं नाही आहे. आपल्याला आता काय करायचे, थोडेसे हवेत कॅल्क्युलेशन करायचे की 9 आणि 7 16 असं पटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे. हा पार्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन मतलब ॲटलीस्ट ॲडिशनची जी स्पीड आहे ती तुम्हाला जर इन्क्रीज करायची असेल तर असे मॅक्झिमम नंबर तुम्हाला काय करायचे, घरी प्रॅक्टिस करायची आहे. नक्कीच तुम्हाला ॲडिशनमध्ये परफेक्शन आणि स्पीड नक्कीच मिळेल. पुढचा नंबर आहे 259. आता 259 मध्ये 25चा वर्ग जो आहे तो आहे 625. या प्रकारची छोटीशी लाईन मी या ठिकाणी घेतली. 9चा वर्ग आहे 81. आता 25 9 225 होतात. 25 9 25 असे होतात किंवा 25 9 25 2 असंही आपण म्हणतो, मराठीतून म्हणत असताना. तर 225ला जर मी डबल केलं तर 225ला डबल केल्याच्या नंतर आपल्याला मिळतात 450. 200चे 400, 25चे 50. बघा हा 1 घेतला, हा 8 घेतला, 0 घेतला, 7 घेतला, 6 घेतला, 67,081. बेरीज किती फास्ट मी केलेली बघा. 1 8 5 आणि 5 10, रिमाइंडर 1 6 आणि 2 सॉरी 6 आणि हा रिमाइंडर 1 7 6 ॲज इट इज. अशा प्रकारे आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. पुढचा नंबर बघा. आता 28चा स्क्वेअर. 28चा जर स्क्वेअर तुमचा पार्ट नसेल तर मी तर ऑलरेडी मेन्शन केलंय. 28चा स्क्वेअर आहे 784. इथं 784 घेतला. छोटीशी लाईन मी तर ड्रॉ करतो. 4चा वर्ग जो आहे तो 16 आहे. आता 28 चौक किती होता, 28 चौक 12 जसे म्हणजे 112 होतात. आता 112 जर मी डबल केलं तर 224 मिळतात. अशा प्रकारे मला ॲडिशन करायची आहे. 6 5 6 0 8 80,656 असा आपल्याला या ठिकाणी संख्येचा स्क्वेअर मिळेल. लक्षात घ्या, खूपच सोपी कन्सेप्ट आहे. प्रत्येक नंबरमध्ये मी बदल काहीही केलेला नाहीये. प्रत्येक ठिकाणी कन्सेप्ट सेमच आहेत, आकडे फक्त बदलत चाललेले आहेत, त्याच्याने फरक काही पडणार नाही. चला 299चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. 299चा स्क्वेअर काढत असताना आता 29चा जर स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे तर तो येतो 841. तुमचा पार्ट नसेल तुम्ही तर गाईडलाईन म्हणून मी ठेवलेला आहे, परत एकदा बघू शकता. 29चा जो स्क्वेअर आहे तो मिळाला आपल्याला 841. त्याच्यानंतर 29 9. आता 29 9 61 2 असं आपण म्हणतो. 29 9 61 2 म्हणजे 261 होतात. आता हा झाला पार्ट, सॉरी इथं हा निघायचा आहे आपल्याला. 29चा स्क्वेअर घेतला, इथं 9चा स्क्वेअर घ्यायचा आहे ना. सॉरी माय मिस्टेक. आता 29 9 किती होता, 61 2. आता 261ला आपण अशा प्रकारे लिहिणार, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सॉरी इथे घेतोय. 29 9 61 2 म्हणजे 261 आणि 261ला जर डबल केलं तर किती होतं, 522. सॉरी इथं घेतला 1 0, हे जर 3 आणि 1 4, त्याच्यानंतर हे झाले 9, हा झाला 8, 89,401 असं आपलं या ठिकाणी प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. किंवा 299चा स्क्वेअर जर किती आहे असं जर तुम्हाला विचारलं, 89,401. असे काही सॅम्पल्स आपण स्क्वेअरचे या ठिकाणी बघितलेले आहेत. तुम्हाला घरी मनाने खूप सारे नंबर्स घेऊन या स्क्वेअरची प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी करू शकता. अजून एक छोटासा पार्ट मला या ठिकाणी ॲड करायचा आहे. तो पार्ट म्हणजे कुठला, असे नंबर. कुठले नंबर, की असे नंबर ज्यांच्या युनिट प्लेसला 5 आहे अशा नंबरचा स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन आपण कसं करायचं, किंवा असे नंबर ज्यांच्या युनिट प्लेसला 0 आहे अशा नंबरचं स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण या ठिकाणी थोडंसं बघूया. असे नंबर की ज्यांच्या युनिट प्लेसला 5 आहे किंवा 0 असेल. 0ची कन्सेप्ट तर खूपच सोपी आहे. बघा पहिले 0चं सांगून देतो, की समजा मला जर 240चा जर स्क्वेअर काढायचा असेल, 240चा बघा कुठल्याही संख्येचा जेव्हा आपण स्क्वेअर काढतो, अशी संख्या ज्या संख्येच्या युनिट प्लेसला काही झिरोज आहेत, ते कदाचित 1 0 असू शकतो, 2 0 असू शकतो, कितीही 0 असू शकतात. तर लक्षात एवढं ठेवायचं आपल्याला की आपण जर कुठल्याही अशा नंबरचा स्क्वेअर काढतोय ज्याच्या युनिट प्लेसला झिरोज आहेत, तर त्या झिरोची जी संख्या आहे ती डबल होणार. आता 240 या नंबरमध्ये 0 किती आहेत, 1च आहे. ह्या झिरोची संख्या मी डबल करायची फक्त. 1 वेळा 0 होता, 2दा झाले. आणि 24चा जो स्क्वेअर आहे तो किती आहे, 576. तो फक्त इथं पुट करायचा आहे, म्हणजे 57,600 असा आपलं ह्या नंबरचा स्क्वेअर असेल. इट इज व्हेरी सिंपल. जर समजा मला 280चा स्क्वेअर काढायचा आहे, 280चा बघा झिरोची संख्या डबल करायची आहे, डबल 0 आहे. 28चा स्कोअर होतो, स्क्वेअर आहे 784, तर 78,400 असं आपलं या ठिकाणी उत्तर असेल. म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतात. 170चा जर स्क्वेअर काढायचा आहे तर 0ची संख्या डबल करा, 17चा वर्ग येतो 289, तो इथं ऍड करायचा आहे, 28,900 असं आपलं या ठिकाणी उत्तर असेल. मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाहीये अशा नंबरसाठी ज्यांच्या युनिट प्लेसला 0 आहेत. ओके, बघा आता असे नंबर, आता कुठले नंबर
की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 आहे त्यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला कसं करायचं आहे. सर याचा अर्थ असा नाही आहे का की मग ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 आहे किंवा 5 आहे अच्छा अगोदर जी मेथड आपण बघितली त्या ठिकाणी ते नंबर आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही का. नक्कीच करू शकतो. ती जी मेथड आहे ती ऑल इन वन मेथड आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितले. पण त्याच्यापेक्षा थोडासा छोटासा बायपास या ठिकाणी अशा नंबर्सला मिळतो ज्यांच्या युनिट प्लेसला 5 आहेत. मग बघा एक उदाहरण जर घ्यायचं झालं समजा की मला 55चा स्क्वेअर काढायचा आहे. 55चा स्क्वेअर बघा सिम्पली काय करायचं, जो युनिट प्लेसचा 5 आहे ना त्याचा स्क्वेअर काढून घ्यायचा. हा जो 5 आहे याचा स्क्वेअर मी काढलाय 25, हा कट झालाय कारण त्याचा स्क्वेअर ऑलरेडी आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता मला सांगा 5च्या नंतर जो नॅचरल नंबर आहे नैसर्गिक संख्या कुठली, 5च्या नंतरची नैसर्गिक संख्या 6, त्या 5 आणि 6चा दोघांचा गुणाकार करायचा ते होता 6 पंचे 30. तर या प्रश्नाचं उत्तर मिळालं मला 3025. ॲज सिम्पल ॲज टेक अ 1 ग्लास ऑफ वॉटर. इतके सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे. बघ सर मला जर 75चा वर्ग काढायचा असेल तर मग काय करावं लागेल. 75चा वर्ग काढताना परत एकदा हा जो युनिट प्लेसचा 5 आहे त्याचा स्क्वेअर कंप्लीट काढून घ्यायचा. त्या 5चा स्क्वेअर आहे 25. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबरमध्ये 7च्या नंतर कोण येतो, 8 येतो. या दोघांचा गुणाकार जर केला तर 7 8 56 मिळतात. 5625 असं माझं 75चा स्क्वेअर असेल. त्याच्यानंतर जर समजा मी 95चा जर स्क्वेअर काढला, 95चा स्क्वेअर काढूयात आपण. बघा 5चा वर्ग मी 25 काढून घेतला, कट केला. 9च्या नंतर येणारा नॅचरल नंबर 10 आहे. 9 10 90 म्हणजे 9025 असं आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. चला सर इथं हे तर खूपच सोपं झालंय, म्हणजे हार्डली 2 सेकंदामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. पण जेव्हा 3 अंकी नंबर येतात, आता हे 2 अंकी नंबर होते ना 55 75 95, जेव्हा 3 अंकी नंबर येतात तेव्हा नेमकं आपल्याला काय करायचं आहे ते आपण थोडंसं या ठिकाणी बघूयात. की जेव्हा 3 अंकी नंबर येत आहे, कुठले 3 अंकी नंबर, आता काही 3 अंकी नंबर जे आहेत ते 3 अंकी नंबर मी या ठिकाणी घेतो म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल की 3 अंकी नंबर आपण कसे कॅल्क्युलेट करू शकतो. उदाहरण घेऊयात, एक सोपा नंबरपासून सुरुवात करूयात आपण की मला 115चा स्क्वेअर काढायचा आहे. 115. आता नेहमीप्रमाणे बी इज ऑलवेज सिंगल डिजिट नंबर म्हणून मी त्या 5चा स्क्वेअर काढून घेतला. 5 5 25. आता 11च्या नंतर येणारा नॅचरल नंबर कुठला, 12. आता बघा 11 12 किती होता, 11 12 132 होतात. आता 11 12 132 होतात हे मला येत आहे, तुम्हाला पण जर येत असेल तर खूपच छान की 11 12 132 तर उत्तर मिळालं आपल्याला 13225. पण जर समजा काही ठिकाणी असे कॉम्प्लिकेशन्स येतात की सर तो पाढा जर येत नसेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय पुढचा नंबर आपण घेऊया. समजा की मला 145चा स्क्वेअर काढायचा, 145चा. आता 145चा स्क्वेअर काढताना मी परत एकदा 5चा स्क्वेअर काढून घेतला 25. आता 14च्या नंतरचा नॅचरल नंबर कुठला आहे, 15. आता 14 15 210 होतात हे मला माहिती आहे, म्हणजे याचं उत्तर मिळालं मला 21025. जर समजा इथं कॉम्प्लिकेशन सर आम्हाला 14चा पाढा 10 पर्यंत येत नाही, आम्ही 14चा पाढा 15 पर्यंत कसं म्हणायचा, तर तुम्हाला एक ट्रिक सांगतोय, गोल्डन रूल आहे. कुठल्याही 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार जर आपल्याला करायचा असेल, कुठल्याही 2 नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन, आता तेच तर करायचंय ना आपल्याला. इथं काय केलं आपण, इथं आपण 14 गुणिले 15 केलंय ना की किती व्हायला पाहिजे, 14 15. तर इथं कुठल्याही 2 नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठीची जगाच्या पाठीवरची सर्वात सोपी मेथड आहे की दिलेल्या 2 नंबर पैकी जो छोटा नंबर आहे ना, 14 आणि 15 मध्ये छोटा कोण आहे, 14, त्याचा स्क्वेअर काढायचा आणि त्याच्यामध्ये तोच 14 अजून एकदा ऍड करायचा. बघा याची ऍडिशन जर तुम्ही केली तर सिम्पली एका सेकंदामध्ये आपल्याला याचा गुणाकार करता येतो की 14 15 किती झाले, 210. मला येत होतं, इट्स ओके, 14 15 210. तुम्हाला येत नव्हतं, तुम्ही काय केलं, 14 आणि 15चा गुणाकार करायचं ठरवलं. शक्य आहे का, नाही. मग आपल्याला 14 15 करण्यासाठी छोटा नंबर दोघांपैकी जो छोटा आहे त्याचा स्क्वेअर घेतला 196 आणि त्याच्यामध्ये तोच आकडा एकदा ऍड केला तर हा झाला 14 15 210. पुढचा नंबर आपण बघूयात. समजा आता मला 185चा स्क्वेअर काढायचा आहे. 185चा स्क्वेअर काढता असताना मी परत एकदा 5चा स्क्वेअर काढून घेतला 25. 18च्या नंतर 19 येतो. समजा 19 18 तुम्हाला नाही येत तर 19 18 करत असताना काय करायचं, छोट्या संख्येचा स्क्वेअर काढायचा. किती होतो, 324. त्याच्यामध्ये 18 ऍड करा, 8 आणि 4 12 4 3 म्हणजे 34225 असं आपलं या ठिकाणी उत्तर मिळेल. आता जर तुम्ही म्हणलं सर 18 गुणिले 19 किती होतात, तर ते होतात 342. कसे होतात 342, मी या ठिकाणी बघितलंय. 18चा वर्ग तुम्हाला माहित नसेल, गाईडलाईन म्हणून इथं दिलेले. 18चा वर्ग 324, त्याच्यात एक 18 ऍड केला, 8 आणि 4 12, रिमाइंडर इथे केला 4, त्याच्यानंतर इथं 3. तर मला एवढंच सांगायचं तुम्हाला की इथं एवढा वेळ वाया नाही घालवायचा. ही जी ऍडिशन आपण इथं केली ना ती आपल्याला डायरेक्टली इथं पुट करता आली, म्हणजे 8 आणि 4 12, रिमाइंडर एक 4, उरलेला 3, दॅट्स इट, 34225 असं माझं या प्रश्नाचं उत्तर असेल 185चा स्क्वेअर. त्याच्यानंतर
समजा मी असं जर म्हणलं आता की मला 215चा स्क्वेअर काढायचा आहे, 215. आता 5चा वर्ग मी परत एकदा काढलाय, सिम्पली 25 आहे. 21च्या नंतरचा जो नॅचरल नंबर आहे तो 22 आहे. आता 21 22 जर तुम्हाला येत असेल तर खूपच छान, येत नसेल तर 21चा वर्ग होतो 441, त्याच्यामध्ये अजून एक 21 जर तुम्ही ऍड केला तर हे होतं 462. हे 462 तुम्ही जर इथं पुट केले तर 46,225 असं इझिली उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं, हे आपल्या लक्षात येईल. अजून पुढचे काही नंबर्स आपण या ठिकाणी बघूयात. समजा मला जर समजा 235चा स्क्वेअर काढायचा आहे, 235चा. परत मी एकदा 5चा वर्ग काढून घेतला, जो मला 25 मिळालाय. 23च्या नंतर 24 येतो. माय डिअर स्टुडंट, 23चा वर्ग मला मिळतोय 529. त्याच्यामध्ये जर मी अजून एक 23 जर ऍड केला तर हा मिळाला मला 2, हा मिळाला इथं 5 आणि हा मिळाला इथं मला 5. सो 55,225 असं आपलं ह्या नंबरचं उत्तर असेल. तर अशा ठिकाणी मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त कुठल्याही मेथडची, कुठल्याही शॉर्टकटची गरज आपल्याला स्क्वेअर कॅल्क्युलेशनसाठी नाही. एक फॉर्म्युला जो ऑल इन वन फॉर्म्युला मी तुम्हाला या ठिकाणी दिलाय, त्या फॉर्म्युल्याने आपल्याला 2 अंकी 3 अंकी संख्येचा स्क्वेअर या ठिकाणी काढता येतो. 1 ते 300 पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा असेल, इव्हन काही ठिकाणी स्क्वेअर रूट पण कॅल्क्युलेट करावा लागतो आपल्याला, तर तो स्क्वेअर कॅल्क्युलेशनसाठी सुद्धा ही जी रिक्वायरमेंट आहे ही मात्र मॅन्डेटरी असेल. तर स्क्वेअर कॅल्क्युलेशनसाठीचा हा पार्ट आपण या ठिकाणी बघितलाय. घरी तुम्हाला मॅक्झिमम नंबर मनाने घेऊन त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस या ठिकाणी करायची आहे. आता पुढचा पार्ट आपण बघूयात. तो पुढचा पार्ट आहे स्क्वेअर रूट कसं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. कुठला पार्ट? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट जर आपल्याला करायचं असेल स्क्वेअर रूट, तर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशनसाठीच्या म्हणजे तेच नेहमीप्रमाणे 30 पर्यंतचे वर्ग आपले पाठ असले पाहिजे की आपल्याला 300चा जो स्क्वेअर होतो, 300चा जो स्क्वेअर होतो, 300चा स्क्वेअर, त्या स्क्वेअर रूटच्या अगोदरचे जेवढे नंबरचे स्क्वेअर रूट आपल्याला काढायचे असतील तर त्या नंबरचे स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपल्याला मिनिमम रिक्वायरमेंट आहे की आपल्याला 30 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा युनिट प्लेसचा एक टेबल आहे दॅट यू कॅन जस्ट इझिली एबल टू सी की तो युनिट प्लेसचा जो टेबल आहे तो टेबल नेमका काय आहे. म्हणजे तो टेबल नेमका असा आहे की आपल्याला इथं काय काढायचं आहे, आता इथं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. आता स्क्वेअर रूटचं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर काही पॉसिबिलिटीज आपल्याला या ठिकाणी बघायच्या असतात. त्या पॉसिबिलिटीज कुठल्या आहेत बघा. समजा मला असा एखादा स्क्वेअर नंबर दिलेला आहे ज्याचा रूट मला काढायचा आहे. लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं की रँडमली आपण कुठलाही नंबर घेतला तर आपल्याला कुठल्याही नंबरचा स्क्वेअर या ठिकाणी काढता येतो, तसं स्क्वेअर रूटमध्ये नसतं. जोपर्यंत तो नंबर परफेक्ट स्क्वेअर नाहीये तोपर्यंत त्याचं रूट आपल्याला काढता येणार नाही. त्याच्यामुळे तो नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबरच असला पाहिजे, ते लक्षात घ्या. तर कुठलाही असा स्क्वेअर नंबर ज्याच्या युनिट डिजिटला 1 आहे, 1, तर त्याच्या रूटला पॉसिबिलिटी असते. कुठली पॉसिबिलिटी? त्याच्या जर एखादा परफेक्ट स्क्वेअर नंबर ज्याच्या युनिट डिजिटला 1 असेल त्याच्या रूटला 1 असू शकतो किंवा 9 असू शकतो. पॉसिबिलिटी इथं 2 पॉसिबिलिटीज आहेत. इट इज व्हेरी सिमिलर की असा एखादा नंबर ज्याच्या युनिट डिजिटला 4 आहे तर त्याच्या रूटला 2 किंवा 8 असू शकतात. 2चा वर्ग 4 होतो, 8चा वर्ग 64, दोघांच्याही युनिट प्लेसला 4 येतो. त्याच्यानंतर 9 असेल तर 3, जर एखाद्या परफेक्ट स्क्वेअरच्या युनिट डिजिटला जर 9 असेल तर त्याच्या रूटला 3 किंवा 7 असू शकतात. 6 असतील परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसला तर रूटला 4 किंवा 6 असू शकता. जर इकडे 5 असतील परफेक्ट नंबर जो आहे स्क्वेअर नंबर त्याच्या युनिट डिजिटला जर 5 असतील इकडे पण 5 असणार. 0 असतील तर 0 असणार. इथं सर्वात महत्त्वाचा पार्ट आपल्या लक्षात काय ठेवायचा आहे की कुठल्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसला फक्त 1, 4, 9, 6, 5 आणि 0 हे 6च आकडे येऊ शकतात. कुठल्याही परफेक्ट नंबरच्या युनिट प्लेसला 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर 8 हे 4 आकडे कधीच परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसला येऊ शकत नाही. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हा पार्ट आपल्या लक्षात असला पाहिजे. म्हणून स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशनसाठी हे 30 पर्यंतचे स्क्वेअर, त्याच्यानंतर हा युनिट प्लेसचा टेबल. तर आपण नेमके स्क्वेअर रूट कसे कॅल्क्युलेट करायचे काही सॅम्पल्स आपण या ठिकाणी बघूया. सॅम्पल म्हणून आपण काही नंबर्स या ठिकाणी बघूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करताना आपल्या ज्या 2-3 कंडिशन्स आहेत किंवा 2-3 ज्या स्टेप्स आहेत त्या कुठल्या कुठल्या असतील ते आपण बघूयात. सॅम्पल म्हणून बघा, तुमच्यासमोर मी एक नंबर घेतलाय 7,921 हा एक नंबर मी तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवलाय. बघा आता 7,921 या संख्येचा जर रूट मला काढायचा असेल तर बघा याचा जो युनिट प्लेस आहे हा युनिट प्लेस काय दिसतोय आपल्याला, याचा युनिट प्लेस आहे 1. बघा कुठल्याही संख्येच्या स्क्वेअरच्या युनिट प्लेसला जर 1 असेल तर त्याच्या पॉसिबिलिटीज असतात की त्याच्या जे उत्तर आहे किंवा त्याचं जे रूट आहे त्याच्या रूटला काय असणार आहे 1 किंवा 9 असेल. असं कन्सिडर करून मागचे 2 नंबर कट करायचे आपल्याला. बघा नंबर कितीही अंकी असू द्या, स्क्वेअर नंबर कितीही अंकी असू द्या, मागचे 2 नंबर जे आहे ना ते आपल्याला कट करायचे इथं, म्हणून मी 2 कट केले. आता मला सांगा माझ्याजवळ कोण उरलाय 79.
पहिली स्टेप आपण काय केली लक्षात घ्या, युनिट प्लेस बघितला, त्याची जी युनिट प्लेसच्या पॉसिबिलिटीज आहेत त्या आपण इथं पुट केल्या, मागची जे 2 डिजिट आहेत ते कॅन्सल करून टाकले आपण. उरलेला जो 79 आहे, आपल्याला ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे की 79 हा जो नंबर आहे हा कुठल्या 2 संख्यांच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो. जस्ट रिमेंबर वन थिंग अगेन की हा 79 जो आहे, इथे दिलेले जे स्क्वेअर्स आहेत हे 1 ते 30 पर्यंतचे, याच्यापैकी असे कुठले 2 नंबर आहेत की त्यांच्या दोघांच्या स्क्वेअरच्या मध्ये तो येतो. तर तुम्ही जर बघितलं तर हा 79 जो आहे तो 8चा स्क्वेअर 64 आणि 9चा स्क्वेअर 81 यांच्यामध्ये येतो. म्हणजे जी डेडलाईन आहे ती काय मिळाली आपल्याला, एकतर 8 किंवा 9. 8चा वर्ग काय होतो 64 आणि 9चा वर्ग काय होतो 81. काळजीपूर्वक लक्ष द्या, जो पहिलाच नंबर आहे स्क्वेअर रूटचा तो आपल्याला खूप जास्त जड वाटतो किंवा असं वाटतं की लेंदी प्रोसिजर आहे की शॉर्टकट मेथड आहे. समजण्यासाठी आपल्याला हळूहळू जावं लागेल. मी पहिले काय केलंय, युनिट प्लेस 1 होता म्हणून 1 आणि 9 घेऊन मागचे 2 आकडे कट केले. राहिलेला जो नंबर आहे 79 हा 79 कुठल्या 2 मूळ संख्यांच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो किंवा कुठल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो, तो मी एक बाउंड्री या ठिकाणी फाइंड आउट केली. तर 8चा येतो 64, 9चा येतो 81, म्हणजे 64 आणि 81च्या मध्ये हा 79 येतो, एवढं मात्र नक्की. मग आता आपली पुढची स्टेप काय असली पाहिजे की हा जो 8 आणि हा जो 9 आपल्याला मिळाला आहे, हे 2 नंबर, प्रत्येक वेळेस असे 2 नंबर मिळणार आहे. ह्या दोघांपैकी इथला जो छोटा नंबर आहे, छोटा 8 आणि 9 मध्ये छोटा कोण आहे, डेफिनेटली 8, तर तो इथं पुट करायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर एकतर 81 असेल किंवा 89 असेल. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. पहिलाच नंबर आहे, काळजीपूर्वक समजून घ्या. आता इथं आपण काय केलं, आता मग त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती स्टेप आपण कशी बघू शकतो की आपल्याला हे बघायचं आहे की हा जो 79 आहे हा 64ला जवळ आहे की 81ला जवळ आहे, ते आपल्याला बघायचं. ही आपली शेवटची स्टेप आहे. जर 64ला जवळ असेल म्हणजे छोट्या नंबरला जर तो जवळ असता 79, तर आपलं उत्तर छोटा जो नंबर आहे इकडे दिलेला दोघांपैकी 81 तो असता. किंवा जर हा 79 जर या लार्जर नंबरला जवळ असेल तर या दोघांपैकी जो लार्जर नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, सिलेक्ट करायचं आहे. मग सिम्पली जर आपण बघितलं तर 64 पेक्षा 81 हा याला जवळ आहे, म्हणजे मोठा नंबर जो आहे तो जवळ आहे. म्हणून या दोघांपैकी जो मोठा नंबर असेल 89 तो ह्या 7921चा काय असणार आहे, स्क्वेअर रूट असणार आहे. बघा पहिलाच नंबर होता, मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी परत एकदा थोडंसं फास्ट रिपीट करतो. तो नंबर मी परत एकदा घेतो 7921. आता याच्या युनिट डिजिटला 1 होता म्हणून मी इथं 1 आणि 9 घेतला. हा जो युनिट प्लेसचा टेबल आहे त्याच्यानुसार मागचे 2 आकडे मी कट केले. माझ्याजवळ जो 79 उरलाय तो 79 कुठल्या 2 संख्येच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो, ही बाउंड्री मला मिळाली 8 आणि 9. या दोघांपैकी जो छोटा नंबर होता 8 तो मी या ठिकाणी प्लेस केला, म्हणजे माझं उत्तर 81 किंवा 89 असेल. मग त्याच्यानंतर 8चा वर्ग जसा 64 होतो तसा 9चा 81 होतो. तर 81 हा 79ला ह्या 64 पेक्षा जवळ आहे, म्हणजे मोठा नंबर जवळ आहे. म्हणून या दोघांपैकी जो मोठा नंबर आहे तो नंबर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, उत्तर म्हणून टिक करायचं आहे. याला अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला कसं करता येईल बघा की 7921 परत एकदा 1 आणि 9 घेतला, मागचे 2 आकडे कट केले. 79 हा 8 आणि 9च्या मध्ये येतो. या दोघांचा गुणाकार करायचा. 8 9 किती होता, 72 होता. मला सांगा 72 पेक्षा हा 79 जर मोठा असेल तर आपलं जे उत्तर आहे या दोघांपैकी तो मोठा नंबर असेल. आणि 8 9 72 पेक्षा जर हा आकडा लहान असेल तर मग आपलं उत्तर 81 असतं. तर ह्या वेगवेगळ्या 3 मेथडने आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता, 3 नाही सॉरी 2च मेथड आहेत ह्या, ही मी रिपीट केलेली आहे. ओके, ही मेथड सर्वात सोपी जाते विद्यार्थ्यांना. युनिट प्लेसला 1 होता, 1 9 घेतला, मागचे 2 कट केले. 79 होता तर 79 हा 8च्या स्क्वेअर आणि 9च्या स्क्वेअरच्या मध्ये येतो, म्हणून 8 हा छोटा नंबर आपण इथं 10th प्लेसला पुट केला. आणि 8 9 72 होतात, 72 पेक्षा 79 मोठा आहे, म्हणून या दोघांपैकी जो मोठा आहे नंबर तो आपल्याला उत्तर म्हणून या ठिकाणी टिक करायचा आहे, हे लक्षात घ्या. पुढचा नंबर आपण बघूयात. पुढचा नंबर आपण लगेचच बघूयात. एक सॅम्पल जर आपल्याला अजून बघायचं असेल तर पुढचा नंबर समजा आपण या ठिकाणी घेऊयात की 4489 ह्या संख्येचं रूट मला काढायचं आहे. याच्या युनिट डिजिटला 9 आहे, लक्षात घ्या. आता 9 जर असेल तर 3 किंवा 7, कारण 3चा वर्ग 9 येतो आणि 7चा वर्ग पण 49 येतो, असं कन्सिडर करून मागचे 2 आकडे मी कट केले. 44 हा नंबर जर आपण बघितला तर 6चा स्क्वेअर 36
आणि 7चा स्क्वेअर 49, म्हणून या दोघांपैकी जो छोटा आकडा आहे तो मी या ठिकाणी पुट केला, म्हणजे माझं उत्तर एक तर 63 असेल किंवा 67 असेल. मग 6 7 किती होतात? 42 होतात. बघा 42 पेक्षा 44 मोठा आहे, म्हणून या दोघांपैकी जो मोठा आकडा आहे 67 हे माझं उत्तर या ठिकाणी असेल. आता पुढचा नंबर जो आहे, पुढचा नंबर आपण बघूयात 9409. 9409. आता हा जो नंबर आहे या नंबरचा आपल्याला रूट काढायचा आहे. परत एकदा इथं 9 होता, म्हणून मी इथं 3 आणि 7 घेतलाय, मागचे दोन आकडे कट केले. 94 ही संख्या कुठल्या दोन संख्येच्या स्क्वेअरच्या मध्ये येते? तर बघा 8चा वर्ग होतो 81 आणि 9चा वर्ग होतो 81 आणि 10चा वर्ग होतो 100. या दोघांच्या मध्ये हा 94 येतो. आता या दोघांपैकी जो छोटा नंबर आहे 9 तो मी या ठिकाणी पुट केला. 9 10 90 होतात. माय डिअर स्टुडंट्स, 90 पेक्षा 94 मोठा आहे, म्हणून या दोघांपैकी जो असलेला मोठा नंबर आहे तो आहे 97. तो आपल्याला या ठिकाणी आन्सर म्हणून टिक करायचा आहे. एक पुढचा नंबर आपण या ठिकाणी बघूयात. तो नंबर आहे कन्सिडर करूयात आपण 5776. ह्या नंबरचं रूट मला काढायचं आहे. 5776. याच्या युनिट डिजिटला 6 आहे. 6 जर असतील तर आपल्या युनिट डिजिटला 4 चौक 16 आणि 6 6 36 हे दोन युनिट प्लेसेस आपल्याला या ठिकाणी मिळतील, आयदर 4 और 6. परत एकदा नेहमीप्रमाणे मी मागचे दोन आकडे कट केले. 57 ही संख्या जर बघितली तर 7चा स्क्वेअर 49 आणि 8चा स्क्वेअर 64 या दोघांच्या मध्ये येतो, म्हणून हा छोटा नंबर मी या ठिकाणी प्लेस केला 7 आणि 7. म्हणजे माझं उत्तर एक तर 74 असेल किंवा 76 असेल. दोघांचा गुणाकार जर बघितला 7 8 56 होता. बघू शकता 56 पेक्षा 57 हा मोठा आहे, म्हणून या दोघांपैकी 74 आणि 76 पैकी जो नंबर मोठा आहे 76 तो आपल्याला या ठिकाणी आन्सर म्हणून टिक करायचा आहे. असा हा पार्ट आहे आपला स्क्वेअर रूट. आपण आतापर्यंत अशा संख्यांचे स्क्वेअर रूट काढले की ज्यांचा स्क्वेअर रूट हा 2 अंकी नंबर येतो. आता हे जे दोन नंबर मी या ठिकाणी घेतलेले आहेत यांचा जो रूट आहे ना तो 3 अंकी येणार आहे. तो कसा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला? इट इज व्हेरी सिमिलर अगेन. बघा 28,561 चे युनिट डिजिटला 1 आहे, म्हणून आपण परत एकदा 1 आणि 9 या ठिकाणी घेतलाय. दोनच आकडे मागचे कट करायचे. बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की नंबर कितीही अंकी असू द्या, रूट स्क्वेअर जो आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर जो आपल्याला दिलाय तो कितीही अंकी असू द्या, त्याचे शेवटचे फक्त दोनच आकडे आपल्याला कट करायचे. आता 285 हा जो नंबर आहे हा नंबर नेमका कुठल्या दोन संख्यांच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो? तुमचे स्क्वेअर जर पाठ असतील तर खूपच छान, जर नसतील तर तुम्ही याची थोडीशी गाईडलाईन या ठिकाणी घेऊ शकता की 16 आणि 17 हे असे दोन आकडे आहेत. 16चा वर्ग होतो 256 आणि 17चा होतो 289. हा दोघांच्या मध्ये या ठिकाणी येतो, म्हणून हा जो छोटा नंबर आहे ना, छोटा नंबर तो मी या ठिकाणी पुट करणार 16. म्हणजे माझं उत्तर काय असेल? एक तर 161 असेल किंवा 169 असेल. आता सर आता तुम्ही कसं सांगणार की 16 17 कसं करायचं? आता 16 17 आपण स्क्वेअर काढताना बघितलं ना, 16 17 कसं करायचं? छोट्या संख्येचा स्क्वेअर काढून तोच नंबर त्याच्यामध्ये एकदा ऍड करायचा. तुम्ही असंही करू शकता, किंवा आता 16 17 जर तुम्हाला येत नसेल, 16चा वर्ग मी तुम्हाला जर सांगितलं की 16चा स्क्वेअर किती होतो? तो होतो 256 आणि हा किती होतो? 289. असंही म्हणू शकता तुम्ही की हा जो 285 आहे हा 285 16च्या स्क्वेअरच्या जवळ आहे की 17च्या स्क्वेअरच्या? नक्कीच आपल्या लक्षात येईल की हा 17च्या स्क्वेअरच्या जवळच्या, 17चा जो स्क्वेअर आहे त्याच्या जवळ आहे, म्हणजे मोठ्या संख्येच्या स्क्वेअरच्या जवळ. म्हणून या दोघांपैकी जो मोठा नंबर आहे कुठला? 169 ते आपलं उत्तर असेल असं म्हणा. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की सर 16 17 मग 16 17 किती होतात? तर 16चा वर्ग 256, त्याच्यामध्ये एक 16 ऍड करायचा की झाले 6 6 12, त्याच्यानंतर हे झाले 7, त्याच्यानंतर हे झाले 2, म्हणजे 272. तुम्ही जर बघितलं की 272 पेक्षा 285 हा मोठा नंबर आहे, म्हणून आपल्याला इथं उत्तर म्हणून 169 घ्यावा लागेल. दोन्ही कंडिशन मी तुम्हाला सांगितलंय की जर तुम्हाला 16 17 करता येत नसेल किंवा 16 आणि 17चा गुणाकार करता येत नसेल तर तुम्ही 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289 आहे. हा 289ला खूप जास्त जवळ आहे 285, म्हणजे मोठ्या नंबरच्या स्क्वेअरला. म्हणून या दोघांपैकी जो मोठा नंबर आहे त्याला आपल्याला उत्तर म्हणून टिक करायचंय. किंवा जर तुम्हाला 16 17 येत असेल किंवा मी सांगितलेल्या मेथडनुसार जर तुम्हाला जमत असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी करू शकता. पुढचा प्रश्न 60,516 च्या युनिट डिजिटला 6 आहे. 6 असेल तर आपण बघितलंय की 4 किंवा 6 राहील. मागचे दोन आकडे मी कट केले. 605 ही जी संख्या आहे कुठल्या दोन संख्येच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो असं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 24 आणि 25. आता 24 आणि 25 हे जे दोन आकडे आहेत ना, ह्या दोन संख्येच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो. कसा? 24चा वर्ग येतो 576 आणि 25चा येतो 625. म्हणून हा जो छोटा नंबर आहे 24 तो मी या ठिकाणी पुट केला. तुमच्या लक्षात येईल
म्हणजे आपलं उत्तर एक तर 244 असेल किंवा 246 असेल. मग तुम्ही बघू शकता सिम्पली की हा जो 605 आहे हा 605 576च्या जवळ आहे की 625च्या जवळ आहे. हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तो 625च्या जवळ आहे, म्हणून आपलं उत्तर 246 असेल असं म्हणा. किंवा 24चा वर्ग 576, त्याच्यामध्ये अजून एक 24 जर ॲड केला 0 0 आणि 6, म्हणजे हा जो 600 आहे या 600 पेक्षा 605 मोठा आहे, म्हणून आपलं उत्तर 246 असेल. हे काही नंबर आहेत जे नंबर आपल्याला या ठिकाणी बघायचे. पटापट बघून घेऊयात आपण, जास्त वेळ आता देण्याची गरज नाही आहे, कारण बेसिकली कशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स आपण स्क्वेअर रूटसाठी करू शकतो हे आपण पहिल्या सुरुवातीच्या काही प्रॉब्लेम्समध्ये बघितले. तर पटापट काही सेकंदामध्ये ते सॉल्व्ह करून घेऊयात आपण. बघा 12,544 युनिट डिजिटला 4 आहे, म्हणून मी काय घेणार, एक तर 2 म्हणजे 4 आणि 8 म्हणजे 64. मागचे 2 आकडे कट केले. 125 हा जो नंबर आहे हा नंबर जर आपण बघितला तर कुठल्या 2 नंबरच्या मध्ये येतो, तर हा येतो 11 आणि 12च्या मध्ये, कारण 11चा वर्ग 121 आणि 12चा वर्ग 144 होतो, म्हणून हा छोटा नंबर मी या ठिकाणी पुट केला. म्हणजे माझं उत्तर एक तर 112 असेल किंवा 118 असेल. मग 11 12 किती होतात, तर 11 12 होता 132. आता 132 म्हणजे तो 132 पेक्षा लहान आहे कोण, 125, म्हणून या दोघांपैकी जो लहान नंबर आहे 112 तो आपल्याला या ठिकाणी आन्सर म्हणून टिक करायचा आहे. लक्षात घ्या 44 म्हणजे 4 होता म्हणून 2 आणि 8 घेतलाय. मागचे 2 आकडे कट केले. 125 हा 11च्या आणि 12च्या स्क्वेअरच्या मध्ये येतो. 11 12 132 होतात, 132 पेक्षा 125 लहान आहे, म्हणून या दोघांपैकी जो लहान नंबर आहे तो आपल्याला आन्सर म्हणून टिक करायचा आहे. चला पुढे आलोय आपण. 32,761च्या युनिट डिजिटला 1 असेल तर 1 आणि 9 हे 2 आकडे आपल्याला पॉसिबिलिटी म्हणून कन्सिडर करायचे. ओके, मागचे 2 आकडे मी कट केले. आता माझ्याजवळ काय उरलाय 327. आता 327 ही संख्या जर आपण बघितली तर 18चा वर्ग 324 आणि 19चा वर्ग 361 ह्या दोघांच्या मध्ये येते. म्हणजे आपल्याला इथं 10th प्लेसला कुठला आकडा ठेवावा लागेल, हा छोटा आकडा. म्हणजे माझं उत्तर एक तर 181 असेल किंवा 189 असेल, हे लक्षात घ्या. मग आता 18चा वर्ग 324 आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. 324 आणि 19चा जो वर्ग आहे तो आहे 361. ह्या दोघांपैकी जर आपण बघितलं तर कोणाचा स्क्वेअर जवळ आहे, डेफिनेटली 18चा 324 खूपच जवळ आहे, म्हणजे छोट्या संख्येचा. म्हणजे या दोघांपैकी जो छोटा नंबर आहे 181 तो आपल्याला आन्सर म्हणून टिक करायचा आहे. पुढे आलोय आपण परत एकदा. 32,041 युनिट डिजिटला 1 आहे. जर 1 असेल तर 1 किंवा मी 9 घेतला. परत एकदा हे मागचे 2 आकडे कट केले आणि 320 हा जर नंबर आपण बघितला तर 320 हा 17 आणि 18च्या मध्ये येतो. 17चा वर्ग येतो 289 आणि 18चा वर्ग येतो 324. या दोघांपैकी जो 17 आहे छोटा नंबर तो मी या ठिकाणी पुट करणार. म्हणजे माझं उत्तर असेल 171 किंवा 179. मग 320 कोणाला जवळ आहे, या 289ला जवळ आहे की 324ला, नक्कीच 324ला जवळ आहे, म्हणजे मोठ्या नंबरला. म्हणून या दोघांपैकी जो मोठा नंबर आहे 179 तो आपला आन्सर असेल. पुढे आलोय आपण. 49,284च्या युनिट डिजिटला 4 आहे, म्हणून 2 किंवा 8 ही पॉसिबिलिटी मला या ठिकाणी मिळालेली आहे. मागचे 2 आकडे मी कट केले. आता माझ्याजवळ उरलाय 492. तर 492 हा जो नंबर आहे हा नंबर कुठल्या 2 नंबरच्या मध्ये, कुठल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तो 22 आणि 23च्या मध्ये येतो. आता 22चा वर्ग येतो 484 आणि 23चा येतो नक्कीच 529. ह्या दोघांपैकीतला जो छोटा नंबर आहे तो 2 मी या ठिकाणी पुट केलाय. म्हणजे माझं उत्तर असेल एक तर 222 किंवा 228. आता तुम्ही सिम्पली बघू शकता की 492ला जवळ कोण आहे, 484 जवळ आहे की 529. नक्कीच आपल्या लक्षात येत आहे की जो छोटा नंबर आहे त्याचा स्क्वेअर 484 हा खूप जास्त जवळ आहे. म्हणून दोघांपैकी जो छोटा नंबर असेल तो आपल्याला आन्सर म्हणून टिक करायचं आहे. 222 222. पुढचा क्वेश्चन बघा. 6 असेल तर आपण बघितलं 6 असेल तर 4चा किंवा 6चा युनिट प्लेस असू शकतो. मागचे जे 2 आकडे आहेत ते मी कट केले. आता 547 हा जो नंबर आहे हा नंबर नेमका कुठल्या 2 संख्येच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो ते जर आपण बघितलं तर 23 आणि 24. आता 23चा वर्ग किती होतो 529 आणि 24चा होतो 576. ह्या दोघांपैकी जर आपण बघितलं तर आपल्याला 23च्या जवळ तो दिसतोय. हा 23 पहिले आपल्याला इथं पुट करायचं आहे. 23 23.
आता 547 हा 529ला जवळ आहे की 576ला, तर तो नक्कीच 529ला जवळ असला पाहिजे असं मला वाटतंय. आपलं उत्तर असेल 264. किंवा असं जर खूप जास्त कन्फ्युजन तुम्हाला होत असेल तर या 23 मध्ये किंवा 23च्या स्क्वेअरमध्ये जो 529 आहे त्याच्यामध्ये अजून एक 23 ॲड करा, 2 5 5 म्हणजे 552. तर या 552 पेक्षा तुम्ही बघू शकता 547 लहान आहे, म्हणून आपल्याला छोटा नंबर आन्सर म्हणून टिक करायचा आहे. पुढे आपण बघतोय की 86,434 नंबर असेल, याच्या युनिट डिजिटला 4 आहे, म्हणजे 2 आणि 8 आपल्याला या ठिकाणी घेता येईल. मागचे 2 आकडे मी कट केले. आता 864 हा नंबर जर आपण बघितला की कुठल्या 2 नंबरच्या जवळ येतो, तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की तो 29 आणि 30च्या जवळ येतो, म्हणून इथं 29 मी पुट करणार. माझं उत्तर एक तर 292 असेल किंवा 298 असेल. आता या दोघांचा जर मी गुणाकार केला तर या दोघांचा जर मी स्क्वेअर काढला तर हा मिळतो मला 841 आणि हा मिळतो मला 900. तर ह्या दोघांपैकी जर आपण बघितलं की 864 हा 41ला जवळ आहे की 900ला, तर नक्कीच आपल्या लक्षात येतं की तो 841ला जवळ आहे, म्हणून आपलं उत्तर असेल 292. किंवा मी नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 841 मध्ये अजून एक 29 जर ॲड केला आपण तर 0, त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर हे मिळतात आपल्याला 7 आणि त्याच्यानंतर हे मिळतात आपल्याला 8, म्हणजे 870 येतो. 870 पेक्षा तुम्ही बघा 864 हा लहानच नंबर आहे, तर आपलं उत्तर ह्या इथं दिलेल्या 292 आणि 298 पैकी 292 असेल. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करता येतो. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही रिवाइंड करून बघू शकता. आणि या कन्सेप्ट ज्या आहेत, हे जे नंबर मी या ठिकाणी दिलेले आहेत, या नंबरचे स्क्वेअर रूट तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. किंवा तुम्ही मनाने नंबर घेऊन, आता फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे की मनाने घेत असताना तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे, याची काळजी घ्या. असे काही नंबर आहेत. आता कुठले नंबर बाकी राहिलेत आपले अशा नंबरचे, कारण आपण युनिट डिजिटला 6 आला असेल तर काय करायचं, 9 आला असेल तर काय करायचं, 4 आला असेल तर काय करायचं, 1 आला असेल तर काय करायचं, हे बघितलंय. पण युनिट डिजिटला जर 5 आणि 0 आला असेल तर मग काय करायचं बघा, इथं कुठल्याही प्रकारची पॉसिबिलिटी नाही आहे. 5 असेल तर 5च, 0 असेल तर 0च, परफेक्शन आहे. ओके, तर काही नंबर आपण पहिले 0चं रूट कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण या ठिकाणी बघूया. समजा मी जर असं म्हटलं की 44,100 या संख्येचं मला स्क्वेअर रूट काढायचे. बघा, जर तुमच्या लक्षात असेल तर मी व्हिडिओमध्ये पहिले सांगितलंय की स्क्वेअर काढत असताना जे 0 आहेत ना त्यांची पोझिशन डबल होते. स्क्वेअर रूट काढत असताना 0ची पोझिशन हाफ होते. आता या 44,100 मध्ये 0 किती वेळेस आलाय, 2 टाइम आलाय, त्याला हाफ करायचं म्हणजे किती वेळेस राहणार, 1 वेळेस. म्हणजे जे काय तुमचं उत्तर आहे त्याच्या युनिट प्लेसला 0 आहे एवढं मात्र नक्की ते तर आपल्याला या टेबलने सांगितलेलं आहे. मागचे 2 0 जर कट केले तर लक्षात घ्या खाली उरलेला जो नंबर आहे तो कुठल्या तरी संख्येचा परफेक्ट स्क्वेअर असतो. मग मला सांगा 441 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, तर 441 हा 21चा परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणून याचं उत्तर आपल्याला काय मिळालं, 210. इट इज व्हेरी सिमिलर. समजा 67,600 या संख्येचा जर समजा मला रूट काढायचा आहे, युनिट प्लेसला 0 आहे, 0 घेतला, मागचे 2 कट केले, 676 हा 26चा वर्ग आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं 260. अशा प्रकारे त्याच्यानंतर जर समजा 84,100 असा जर मी नंबर घेतला, याच्या युनिट डिजिटला 0 आहे, 0 घेतला, मागचे 2 0 कट केले, 841 हा 29चा नंबर आहे, स्क्वेअर आहे, म्हणून याचं उत्तर आपल्याला मिळेल 290. बस, ज्याच्या युनिट प्लेसला 0 आहेत ना, एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ते कॅल्क्युलेशन करता येतं. याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत आणि इतके सोपे नंबर आपल्याला विचारले पण जात नाहीत, बट यू शुड हॅव टू नो. दॅट्स वाय मी फक्त हा पार्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलाय. काही नंबर आपण असे बघूयात. आता 1 4 9 6 आणि 0 झालाय, पण ज्या स्क्वेअर नंबरच्या परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट डिजिटला 5 आहे त्याचे रूट कसे काढायचे, तो पार्ट खूपच सोपा आहे. जसं स्क्वेअर कॅल्क्युलेशनमध्ये 5चा युनिट डिजिटला 5 असलेले नंबर सोपे असतात, तसे रूटमध्ये पण सेमच आहे. बघा, युनिट डिजिटला जर 5 असेल तर आपण 5 असेल तर 5च घेतो, इथं कुठलंही परफेक्शन नाही आहे. मागचे 2 आकडे कट करा. आता मला सांगा 42 हा आकडा कुठल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो, हे जर आपण बघितलं तर तो 6 आणि 7च्या मध्ये येतो. म्हणजे 6 आणि 7 42च होतं, ते लक्षात घ्या. 6 आणि 7च्या मध्ये येतो. 6चा येतो 36, 7चा येतो 49. हा छोटा आकडा फक्त इथं पुट करायचं, झालं उत्तर आपलं. काय केलंय मी, युनिट डिजिटला 5 होता, 5 घेतला, मागचे 2 आकडे कट करून 42 ही संख्या कुठल्या 2 नंबरच्या मध्ये येते स्क्वेअरच्या मध्ये, 6 आणि 7च्या दोघांपैकी छोटा कुठला आहे, 6, तो 6 पुट केला, दॅट्स ऑल. इथं कंपॅरिझन करायची गरज नाहीये की छोट्या संख्येच्या स्क्वेअरच्या जवळ आहे की मोठ्या संख्येच्या, का तर इथं परफेक्शन आहे ना, इथं पॉसिबिलिटी नाहीच आहे. चला पुढचा पार्ट बघूयात ना आपण पटकन.
5 आहे तर परत एकदा 5 घेतला, मागचे 2 कट केले. 90 ही संख्या कोणाच्या मध्ये येते तर 8चा वर्ग 81, सॉरी 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. दोघांपैकी लहान कोण आहे तर 9 आहे. झालं उत्तर आपलं 95. परत एकदा 13,225 डिजिटला 5 आहे, मागचे 2 आकडे कट केले. 132 हा 11 आणि 12च्या मध्ये येतो, हा 11 इथं घेतला, 115 झालं आपलं उत्तर. 25 होता, परत एकदा 5 घेतलाय, मागचे 2 आकडे कट केले. 600 हा जर नंबर आपण बघितला तर तो 24 आणि 25, 24चा येतो 576 आणि 25चा येतो 625, या दोघांच्या मध्ये हा 600 येतो. हा 24 जो छोटा नंबर आहे तो परत एकदा या ठिकाणी मी पुट केलाय. छोटाच नंबर का पुट करायचा आहे, आपण पहिल्यापासूनच छोटा नंबर पुट करत आलोय. ज्या बाकीच्या ज्या नंबर आहेत यांच्या पॉसिबिलिटीमध्ये पण तोच पार्ट आपण बघितलेला आहे. परत एकदा लास्ट वाला पार्ट आहे, परत एकदा 5 होता म्हणून 5 घेतला, मागचे हे 2 आकडे कट केले. 812 हा जो नंबर आहे, हा नंबर जर आपण बघितला तर कुठल्या 2 नंबरच्या मध्ये येतो तर तो येतो 28 आणि 29च्या मध्ये. 28चा वर्ग 784 आणि 29चा 841 येतो, या दोघांच्या मध्ये येतो. म्हणून आपल्याला या दोघांपैकी जो छोटा नंबर आहे 28 तो इथं पुट करायचा आहे. सिम्पली आपल्याला उत्तर मिळेल 285. आजचा जो पार्ट होता आपला तो होता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. याचं वेटेज ऑफिसर लेवलला 1 मार्काचं, क्लेरिकल लेवलला 2, काही ठिकाणी 3 मार्क असंही विचारलं जाऊ शकतं. मोस्टली आपल्याला जेव्हा सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात त्या सिम्प्लिफिकेशनच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला या स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटची गरज पडते. काही ठिकाणी तर पर्सेंटेजचं जे कॅल्क्युलेशन आपल्याला पुढे करायचं आहे, पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन करत असताना सुद्धा आपल्याला स्क्वेअर आणि क्यूबचा यूज करता येतो. तो कसा करणार आहोत आपण ते जेव्हा पर्सेंटेजचं चॅप्टर आपलं चालू होईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की हा पार्ट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपल्याला अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येतो. काही सेकंदामध्ये 3 ते 4 सेकंदामध्ये कुठल्याही 2 अंकी किंवा 3 अंकी संख्येचा स्क्वेअर आपल्याला कसा काढता येईल ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये, बेसिक्सच्या पुढच्या लेक्चरमध्ये क्यूब आणि क्यूब रूट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे तो पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. आजच्या ह्या लेक्चरच्या बेसवर तुम्हाला घरी मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची आहे. असं नाही की मी 5 नंबर तुम्हाला काढून दाखवले म्हणजे तुम्हाला खूप जास्त चांगल्या प्रकारे समजलंय आणि तुम्हाला ते परफॉर्म आता करता येईल. लक्षात ठेवा, तुम्हाला इथं प्रॅक्टिस खूप जास्त महत्त्वाची आहे. मी 3 आणि 4 सेकंदात काढतोय आणि तुम्ही एवढं बघितलं म्हणजे लगेच तुम्हाला 3 आणि 4 सेकंदात काढता येईल असं होणार नाही. त्याच्यासाठी मॅक्झिमम प्रॅक्टिसची गरज आपल्याला या ठिकाणी पडणार आहे. चला तर मग परत एकदा पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेचच भेटूयात तुमच्याच यूट्यूब प्लॅटफॉर्मवर, साकार एज्युकेशन, जिथे स्वप्न साकार होतात.